नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र या युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नमो शेतकरी आणि पीएम किसानचे 4,000 रुपये एकत्र मिळणार का? तर मित्रांनो, सध्या राज्यामध्ये राजकीय वातावरण चांगलं तापलेलं आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचं बिगुल आता वाजलंय. येत्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात, म्हणजे नेमकं सांगायचं तर 5 फेब्रुवारी रोजी या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडण्याची दाट शक्यता आहे. आता जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तेव्हा सरकारला सर्वसामान्य जनता आणि विशेषतः शेतकऱ्यांची आठवण येते. हे काही नवीन नाही. ग्रामीण भागातील मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी राज्य सरकार आता वेगवेगळे फंडे वापरणार, यात कोणतीही शंका नाही. तर सध्या राजकारणात मतदाराकडे फक्त एक नागरिक म्हणून नाही, तर लाभार्थी म्हणून पाहिले जाते. आणि या लाभार्थी वर्गात सर्वात मोठा वाटा कोणाचा असेल तर तो आपल्या शेतकरी बांधवांचा आहे. त्यामुळेच आता एक नवीन चर्चा जोरात सुरू झाली आहे, ती म्हणजे पीएम किसान आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे एकत्र मिळणार का? सध्या सोशल मीडिया आणि गावोगावी चर्चा अशी आहे की निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकार पीएम किसानचा 22वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता असे मिळून 4,000 रुपये एकाच वेळी जमा करेल. या योजनेचे जोर धरण्याचं मुख्य कारण म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होऊन आता 2 ते 2.5 महिने उलटून गेले आहेत, तरीही पुढचा हप्ता अजून आलेला नाही. काही ठिकाणी तर अशा अफवा पसरल्या आहेत की नमो शेतकरी योजना आता बंद पडली आहे किंवा निधी नसल्यामुळे ती गुंडाळली जात आहे. काहीचं म्हणणं आहे की नमोच्या हप्त्याला मुद्दाम उशीर केला जातोय, जेणेकरून निवडणुकीच्या तोंडावर, म्हणजे निवडणुकीच्या बरोबर आधी पैसे टाकून मते मिळवता येतील. मग खरंच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर पीएम किसान आणि नमोचे 4,000 रुपये एकत्र मिळणार का? आचारसंहितेला याला काही फटका बसेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओच्या मध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे अर्धी माहिती घेऊन गोंधळून जाण्यापेक्षा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अनेक शेतकरी बांधव आपल्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये सातत्याने विचारतात की नमो शेतकरीचा हप्ता कधी येणार? कारण पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा होऊन आता 2.5 महिने झाले आहेत. नियमानुसार त्यानंतर नमोचा हप्ता येणे अपेक्षित आहे, पण अजूनही 8वा हप्ता बँक खात्यात जमा झालेला नाही. यात सर्वांचं प्रमुख आणि पहिलं कारण म्हणजे राज्य सरकारची सध्याची आर्थिक अवस्था. कृषी विभागाच्या कार्यपद्धतीनुसार जेव्हा पीएम किसानचा हप्ता केंद्र सरकारकडून वितरित होतो, त्यानंतर साधारण 2 आठवड्याच्या आत त्या लाभार्थ्याच्या अद्ययावत डाटा राज्याच्या कृषी विभागाला मिळतो. पीएम किसानच्या 21व्या हप्त्यानंतर हा डाटा राज्य सरकारला प्राप्त झालेला आहे. हा डाटा यासाठी महत्वाचा असतो कारण जे शेतकरी पीएम किसानसाठी पात्र आहेत तेच शेतकरी आपोआप नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी पात्र ठरतात. मागील वेळी नमोचा 7वा हप्ता साधारणपणे 91,65,000 शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला होता. यासाठी वित्त विभागाने तेव्हा 1800 ते 1900 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. आता पीएम किसानच्या 21व्या हप्त्यासाठी राज्यातील 90,41,241 शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेत. म्हणजे हे शेतकरी नमोच्या 8व्या हप्त्यासाठी पात्र आहेत. कृषी विभागाने आपल्या बाजूने सर्व तयारी पूर्ण करून विभागाकडे निधीची मागणी सुद्धा नोंदवली आहे, पण खात्रीलायक सूत्राच्या माहितीनुसार वित्त विभागाने अजूनही या निधीला अंतिम मंजुरी दिलेली नाही. यावरून एक गोष्ट स्पष्ट होती की राज्य सरकारकडे सध्या शेतकऱ्यांना योजनेसाठी तात्काळ द्यायला पुरेसा निधी उपलब्ध नाहीये किंवा तो राखून ठेवला जातोय. इथे शेतकरी हा प्रश्न विचारतोय की सरकारला इतर लोकप्रिय योजनांवर, जाहिरातीवर खर्च करायला भरमसाठ पैसा आहे, मग अन्नदात्याच्या हक्काच्या पैशासाठी तिजोरीच खटखटाट का? हप्त्याला विलंब होण्याचं दुसरं आणि तिसरं महत्वाचं कारण म्हणजे राजकीय लाभ. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका म्हणजे ग्रामीण राजकारणाचा कणा असतात. या निवडणुकांमध्ये शेतकरी हाच केंद्रबिंदू असतो. त्यामुळे निवडणुका जाहीर होण्याच्या किंवा मतदानाच्या फक्त काही दिवस आधी शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा केले तर त्याचा थेट फायदा सत्ताधारी पक्षाला होऊ शकतो, असं गणित मानलं जाते. 2021 नंतर मतदाराकडे लाभार्थी म्हणून पाहण्याचं प्रमाण वाढलं आहे आणि महायुती सरकार आता नमो योजनेच्या माध्यमातून तोच पुन्हा गिरवण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता मुद्दा येतो की पीएम किसान आणि नमो दोन्ही मिळून 4,000 रुपये येतील का? तर मित्रांनो, याची शक्यता खूप कमी आहे. याचं
गणित समजून त्या पीएम किसानचा 21वा हप्ता नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात दिला जातो. पीएम किसानचे हप्ते दर 4 महिन्यांनी येतात. त्यानुसार पीएम किसानचा 22वा हप्ता हा मार्च 2025च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात येणं अपेक्षित आहे आणि आपल्या राज्यातील निवडणुका फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आहे. त्यामुळे मार्चमध्ये येणारा पीएम किसानचा हप्ता आणि आता जानेवारी फेब्रुवारीत अपेक्षित असलेला नमोचा हप्ता एकत्र येणं तांत्रिकदृष्ट्या शक्य दिसत नाही. मग नमोचा हप्ता नेमका कधी येणार? तर त्यांनी अधिकृत तारीख जाहीर केली नाही, पण एक अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात 25 ते 31 जानेवारी दरम्यान किंवा फेब्रुवारीच्या अगदी पहिल्या आठवड्यात नमोचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल. कारण 5 फेब्रुवारीला मतदान आहे. त्याआधी हे पैसे जमा करून वातावरण निर्मिती केली जाईल. आता राहिला प्रश्न आचारसंहितेचा. अनेक शेतकऱ्यांना काळजी वाटते की एखादा आचारसंहिता लागली की पैसे अडकतील का? तर मित्रांनो, घाबरण्याचं कारण नाही. निवडणूक आयोगाच्या कोड ऑफ कंडक्टनुसार या योजनेच्या आधीपासून सुरू आहेत, ज्या नियमित आहेत, त्यांचे हप्ते रोखले जात नाहीत. नमो शेतकरी योजना ही मागील 2-2.5 वर्षापासून सुरू असलेली नियमित योजना आहे. त्यामुळे आचारसंहितेचा या वितरणावर काही परिणाम होणार नाही. फक्त आचारसंहितेच्या काळात सरकारला या योजनेची नवीन घोषणा करता येत नाही किंवा नवीन लाभार्थी जोडता येत नाहीत. पण जुन्या आणि पात्र शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे पैसे मिळण्यात कोणताही कायदेशीर अडथळा नाही. काही लोक अफवा पसरवत आहेत की योजना बंद पडली, पण लक्षात घ्या, निवडणुकीच्या तोंडावर कोणतेही सरकार चालू योजना बंद करून स्वतःच्या पायावर धोंडा घालून घेणार नाही. एखादी योजना बंद केल्यास त्याची राजकीय किंमत मोठी असते, याची जाणीव सत्ताधाऱ्यांना आहे. त्यामुळे योजना बंद झालेली नाही, उलट निधीची जुळवाजुळव आणि राजकीय टायमिंग साधण्यासाठी हा विलंब होत आहे. फार तर काय होऊ शकतं, तर नियमामध्ये कडकपणा आणून काही अपात्र लाभार्थी कमी केले जातील, पण मात्र शेतकऱ्यांना त्यांचे पैसे नक्की मिळतील. थोडक्यात सांगायचं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नमो शेतकरी योजना 8वा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होईल. पण पीएम किसानचा हप्ता यासोबत येणार नाही, तो मार्चमध्येच येईल. दोन्ही मिळून 4,000 रुपये येण्याची शक्यता धुसूर आहे. तर मित्रांनो, ही होती नमो शेतकरी योजनेची आताची सर्वात मोठी अपडेट. सरकार आणि प्रशासन पातळीवर काय हालचाली सुरू आहेत हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलं आहे. त्याबद्दल नमो योजनेचे अधिकृत परिपत्रक किंवा तारीख जाहीर झाली तरी सर्वात आधी आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्हाला काय वाटतं, हा हप्ता मतदानाच्या आधी येईल की नंतर, आणि तुम्हाला या योजनेचा लाभ मिळतोय का? तुमचे मत आणि तुमचा जिल्हा खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही अजूनही संदीप कृषी सेवा केंद्राला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून कोणाचीही दिशाभूल होणार नाही. भेटूया नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या. धन्यवाद. जय जवान जय किसान.